द्राक्षबाग एकसारखी फुटण्यासाठी काय काम करावं लागतं? द्राक्षबागेत पाणी नियोजन कसं असावं? आपण विरळणी कशी करायची आणि त्यानंतर शेंडे कसे मारायचे? ज्या एक्स्ट्रा फुटी निघत आहेत, म्हणजे कामापेक्षा जास्त असलेल्या फुटी, ज्या काड्या उन्हात ज्या जळतायत, त्या काड्या उन्हानं कशा जळतात, आपल्याला पाणी का मारायला पाहिजे, कशी असावी, बागेचा बोध कसा असावा, बागेच्या बोधात काठी कशी आत गेली पाहिजे, बागेला बोधाचं पाणी कसं असतं आणि किडी ह्या विषयावर आल्यासारखा भाग दिसतोय. त्याचा अर्थ सरळ ओळखायचं की पानाच्या पाठीमागं किडी आहे किंवा तुडतुड आहे आणि हल्लेला दिसतोय थ्रिप्स. हा थ्रिप्स आपल्याला हा ब्लॅक थ्रिप्स आहे. नमस्कार बागायतदार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे आपल्या, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, ही बाग आहे, बागेची खरड छाटणी केलेली आहे, बाग फुटायला लागलेली आहे. पण फुटत असताना बाग एकसारखी फुटण्यासाठी हे जे उडदी किडी आहेत, हे उडदी किडी इथं खाल्लेलं आपल्याला दिसते. काही ठिकाणी आपल्याला ह्या उन्हानं काड्या जळल्यासारख्या सुद्धा दिसत आहेत. काही ठिकाणी असे फुटी चांगल्या निघायला लागलेल्या आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी काही 1-2 पानावर आले आणि 1-2 पानावर येऊन ही पूर्णपणे जळल्यासारखं दिसते. ही जी फूट आहे चांगली फुटायला लागली, पण उन्हानं जळली. ही जी फूट आहे सुद्धा फूट चांगली फुटायला लागली, पण ही उडदीनं खाल्लेली दिसते. एक गोष्ट लक्षात घ्या की द्राक्षबागेत ह्या स्टेजला आपलं पुरेपूर लक्ष पाहिजे. ते अशासाठी की इथं जे डोळे फुटायला लागलेले दिसतात आपल्याला, हे डोळे फुटायला लागलेले डोळे हे बऱ्याच अंशी जळलेले दिसत आहेत आणि बऱ्याच अंशी उन्हानं करपलेले आणि काही उडदीनं डोळे पूर्णपणे खाल्लेले दिसत आहेत. आपण म्हणतो बाग फुटत नाही, बाग फुटत नाही. आत्ता जर झाड हलवलं पूर्ण तर ह्याच्यावर एकही कीड आपल्याला दिसत नाही. पण हीच वेळ जर आपण सायंकाळच्या वेळी आलो, म्हणजे संध्याकाळी 7-7:30 नंतर आपण बागेत आलो, तर मात्र बागेत आपल्याला उडदी किडी ह्या नवीन फुटायला लागलेल्या फुटी खाताना दिसतात. ह्यासाठी उडदीचा जो स्प्रे घ्यायचा आहे तो आपल्याला रात्रीच्या वेळी द्यायचा आहे. रात्रीच्या म्हणजे 10-11 वाजता नाही, 6-7-8च्या दरम्यान जर आपण उडदीसाठी जर कोणतंही साधं कीटकनाशक जरी आपण फवारलं तरीसुद्धा आपल्याला उडदी किडीपासून अत्यंत संरक्षण चांगलं मिळतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे ज्या उन्हानं काड्या जळायला लागलेल्या आपल्याला जे दिसत आहेत, तिची परिस्थिती अशी आहे, दुपारी 1-2च्या दरम्यान किंवा 4-5च्या दरम्यान जर बाग छाटणीपासून 8-9 दिवसापासून ते 15-16 दिवसापर्यंत दुपारच्या वेळी, दुपारी 12 आणि संध्याकाळी 3-4 वाजता जर फक्त पाण्याची जर फवारणी केली तर ह्या जळायला लागलेल्या ज्या फुटी आहेत त्या फुटी आपल्याला जळताना दिसणार नाही आहेत. अजून एक गोष्ट तिसरी यात महत्त्वाची आहे की संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी लवकरच्या वेळी काही पाखरं अशी आहेत की ती पाखरं त्याच्या फुटे निघायला लागले. ही जी फूट आता आपल्याला दिसते ही फूट सहज पूर्णपणे कोवळी असते, ते खाताना आपल्याला दिसते. ही जी फूट आहे ही फूट पाखरं फूट खातात, अगदी कोवळी असते आणि अत्यंत गोड लागते चवीला ती. त्यामुळं काही पाखरे जे आहेत ती पाखरं अशा कोवळ्या फुटीसुद्धा खातात. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींच्याकडे अत्यंत प्रॉपर लक्ष देण्याचा प्रयत्न करा. परंतु त्याचवेळी बागेत जे पाणी आहे हे पाणी फक्त हितं एवढंच भिजलेलं दिसतं. हा बोध भिजत हितपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे ड्रिपचं पाणी पडलेलं ते हितपर्यंत असं चांगलं भिजलं गेलं पाहिजे. म्हणजे बोध जो आहे तो बोध चांगला भिजला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला उडदीपासून संरक्षण, आपल्याला पाखरांच्यापासून संरक्षण, जी सनलाईट पडते, जे तीव्र ऊन पडते त्यामुळे जे डोळे जळत आहेत त्या डोळ्या जळण्यापासून संरक्षण आणि जमिनीचा पाण्याचा साठा पुरेसा पाहिजे. ह्या भेगाळलेल्या ज्या जमिनी आहेत, हे भेगाळलेल्या जमिनी म्हणजे बागेला ह्या ज्या भेगा पडले त्या भेगा ह्या काळात अजिबात पडलेल्या नाही पाहिजे. बोध चांगला पूर्ण भिजलेला पाहिजे, तर बाग एकसारखी आपल्याला ओलांड्याच्या शेंड्यापासून ओलांड्याच्या पाठीमागच्या भागापर्यंत एकसारखी फुटलेली दिसेल. त्या बागेत गेल्या वर्षी बाग खूप चांगली फुटलेली होती. त्या दोन्ही बागेत 2 काड्यांच्या मध्ये आपला पंजा बसेल इतकं अंतर, आपला पंजा बसेल इतकं आपण अंतर ठेवलं. इथे एक काडीचं अंतर ठेवलं, इथे एक ठेवलं, इथे एक काडीचं अंतर ठेवलं, हितं तर आहे.
म्हणजे काड्याची विरळणी करताना जर एका फुटीवर एक जर शूट आपण ठेवला तर खूप सुंदर विरळणी आपल्याला इथं करता येते. ह्या ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या मी त्या प्रॉपरपणानं बागेत अवलंबायचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, हे जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये जी विरळणी करायची आहे ती विरळणी करत असताना खालच्या दिशेनं वाढणारी जी काडी आहे ती प्लॉट इथं फुटलेला आहे. 1 2 3 काड्या आहेत, 4 काडी, 5 काडी. खालच्या दिशेनं जी वाढणारी काडी आहे ती कुठल्याही परिस्थितीत काढून टाकायची. वरच्या दिशेनं वाढणारी जी काडी आहे त्याच्या बगल फुटातले 2 पानं काढली. परंतु जे पाठीमागं आपली चर्चा झाली होती की इंग्रजी व्ही आकाराची काडी बागेत ठेवता कामा नये. म्हणजे बघा इथं की हे जी काडी आहे ह्या 2 काड्या एकसारख्या समान आहेत. ज्यावेळी अडचण होते, वारा निर्माण होतो, त्यावेळी ही काडी मोडली की ही सुद्धा काडी मोडते. ह्यासाठी दोन्हीपैकी एक काडी आत्ताच ठेवायची, म्हणजे एक शूट आपल्याला चांगला राहतो. ही विरळणी करताना पुन्हा एकदा लक्ष घ्या, खालच्या दिशेनं वाढणाऱ्या ज्या काड्या आहेत त्या काड्या आपण पहिल्यांदा खालच्या दिशेनं वाढणारी काडी काढून घेतली. बघा लक्ष देऊन. बागेत इथं जी इंग्रजी व्ही आकाराची काडी दिसते ती इथून आपण काढून टाकली. ह्या ज्या राहिलेल्या काड्या सगळ्या वरच्या दिशेनं वाढलेल्या राहिल्या. आता ह्यात कामापेक्षा जास्त वाढलेली काडी आणि कामापेक्षा कमी वाढलेली काढायची आहे. म्हणजे आपल्याला द्राक्षबागेत एकसारख्या आकाराच्या काड्या, एकसारख्या उंचीच्या काड्या आपल्याला एकत्र राहल्या पाहिजेत. म्हणजे जी काडी कामापेक्षा जास्त उंच वाढलेली आहे ती आपल्याला काडी काढायची आहे. कामापेक्षा जास्त उंच काडी आहे ती काडी काढून घेतली. ही काडी खूपच उंच झाली, ही म्हणजे एकसारख्या आकाराच्या काड्या बागेत आपल्याला राहिल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं काडी आपण दुसरी हात विरळणी केली. आता बघा ह्या ज्या उंच ज्या कामापेक्षा जास्त काड्या होत्या काड्याच्या 2-3 काढल्या. आता ज्या काड्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या उंचीच्या काड्या आहेत आणि 2 काड्यांच्या मध्ये आपल्याला किमान आपला पंजा बसेल इतकं आपण अंतर ठेवलं. इथे एक काडीचं अंतर ठेवलं, इथे एक ठेवलं, इथे एक काडीचं अंतर ठेवलं, हितं ठेवलं, हितं हितं हितं. म्हणजे बरोबर कामापेक्षा जास्त असलेली काडी इथं निघून गेली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, ह्यो जो मधला ओलांडा आहे, ह्यो जो ओलांडा आहे ह्याच्यावर आपल्याला 1 ते 2 काड्या ठेवायला पाहिजेत. बऱ्याच वेळा होतं काय, ही जी ओलांडा आहे ही साईड जी आहे किंवा ओलांडीची ही साईड जी आहे ही साईडवर आपण काडी न ठेवल्यामुळं हे टेम्परेचरमध्ये जास्त काळ राहते, ह्याच्यावर सावली पडत नाही आणि सावली न पडल्यामुळं हा भाग उडी होतो. ह्याच्यावर इथं जशी काडी आहे तशी काडी इथं पाहिजे. म्हणजे किमान 1 किंवा 2 काडी आपली इथं जर राहिलेली असेल तर आपल्याला तो ओलांडा जो आहे ती उडी होत नाही. ह्यासाठी ह्या प्लॉटमध्ये इथं ज्या काड्या आहेत ह्या 2 किंवा जास्तीत जास्त 3 काड्या ह्या ओलांड्यावर सुद्धा पाहिजेत. म्हणजे काय होतं, पुढं जाऊन ही काडी वाढली की ह्या ओलांड्यावर आपल्याला सावली मिळते. म्हणजे इथल्या 2 ते 3 काड्या, ह्या बाजूच्या 2 ते 3 काड्या जर ओलांड्यावर राहिल्या तर ओलांड्याला सावली मिळते. त्यामुळे बागेची आपल्याला हा ओलांडा मृत होण्याची शक्यता खूप कमी राहते. म्हणजे मृत ओलांडा जे म्हणतो ना आपण. पुन्हा बऱ्याच वेळा काय होतं की ह्या प्लॉटमध्ये आता हिथून हिथंपर्यंत काडी नाही आहे, मग हिथं पुढच्या वेळीसुद्धा काडी निघायची शक्यता कमी राहते. काडीची संख्या जर आपल्याला इथं कामापेक्षा अपेक्षित दिसत नसेल तर इथं शेंडा मारून डबल सपकेन करायचं आहे. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावर निश्चितपणाने चर्चा करूया. पण लक्षात घ्या, काडीवर एकसारख्या उंचीच्या काड्या, एकसारख्या जाडीच्या काड्या, खाल्ल्या दिशेनं वाढणाऱ्या काड्या ह्या आपण सगळ्या काढून टाकल्या. म्हणजे आपल्याला विरळणी करत असताना ही प्रॉपर गोष्ट लक्षात आली. पुन्हा द्राक्षबागेतली जी खालची तळातली पानं आहे ती तळातली पानं 1 ते 2 पानं आपल्याला काढून टाकायची. म्हणजे हिथं जे सूक्ष्म वातावरण तयार होतं ते सूक्ष्म वातावरण इथं अजिबात तयार होत नाही. ह्यासाठी तळातली जी 1 ते 2 पानं आहेत ती आपण काढून घेतली. म्हणजे जी ओलांडा आहे किंवा जे काडी वाढायला लागलेली आहे ती काडीत सुटसुटीत अंतर आपल्याला भेटतं. समजा आपण ह्या बागेत आत्ता हिथं काडीची संख्या अशी दिसते, ही विरळणी केल्यानंतर बघा काडीची तळातली 1 ते
बाजूला आपला आहे 8, बाजूला 17-18 काड्या आणि दुसऱ्या बाजूला 18-19-20 काड्या. बघा तर बंधूंनो, आपण ही प्लॉट बघतोय. ह्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून काम करत आलो. उन्हाळ छाटणी घेतली, खड छाटणी घेतली, काड्याच्या जेवढ्या काड्या निघाल्या तेवढ्या सगळ्या कटिंग केल्या. कटिंग करून त्या काडीचं सगळं ह्या बोधात घालून घेतलं. त्या सगळ्या काड्या बागेत आहेत, बोधात घातलं, थोडं मल्चिंग केलं आणि ट्रॅक्टरनं कुरकाटून कुळवून बागेवर थोडी थोडी माती टाकली. आता परिस्थिती अशी आहे, त्यात बोध जो आहे तो बोध इतका खोल आहे, म्हणजे त्या बोधात जर आपण सहज काठी घातली तर ही काठी सहज खोलपर्यंत जाते. म्हणजे शिव जो रूट झोन आहे तो रूट झोन इथं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतो. म्हणजे बोध अत्यंत चांगला, बोध हलका आणि सहज उकरलं तर ह्याच्यात आपल्याला गांडूळ आणि ऑर्गॅनिक मॅटर हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेला दिसतो. कोणत्या परिस्थितीत बोध आपला कडक होता कामा नये. बोधावर मल्चिंग पाहिजे आणि जे पाणी आपण देतोय पहिल्या 30 दिवसापर्यंतचं ते पाणी ह्या बोधातून इथं बाहेर येईल अशा पद्धतीचं पाणी दिलं गेलं पाहिजे. पाण्यात अजिबात कंजूसीपणा ह्या पहिल्या 30 दिवसापर्यंत अजिबात नको. त्यामुळं बोध तयार करत असताना कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचा बोर्ड, म्हणजे आत शेणखत घातलं, त्याच्यावर पुन्हा आपण काडी कचरा टाकला आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडी थोडी माती लावून घेतली आणि हा बोध तयार झाला. असा बोध सहज काठी घातली किंवा सहज आपण उकरलं तर तो बोध आपल्याला सहज हाताला चांगल्या पाण्याच्या मुळ्यांची चांगली ह्यात वाढ होते आणि जशी वर फुटी निघतील तशा खाली पाण्याच्या मुळ्या. आपण एका प्लॉटमध्ये आहे, प्लॉट खूप छान सुंदर आहे, परंतु त्या प्लॉटमध्ये थ्रिप्स ही किडी आहे आणि ह्या थ्रिप्स किडीमुळं हा जो पानाचा आकार आहे, हे जे पानाला उंचवटे आल्यासारखा जो भाग दिसतोय, पान दिसतंय, पानाच्या इथं उंचवटा आल्यासारखा भाग दिसतोय, याचा अर्थ सरळ ओळखायचं की पानाच्या पाठीमागं किडी आहे किंवा तुडतुड आहे. आणि जो थ्रिप्स आहे, हा जो थ्रिप्स तुम्हाला दिसतोय, हा थ्रिप्स हल्लेला दिसतोय. हा थ्रिप्स आपल्याला, हा ब्लॅक थ्रिप्स आहे, काही ठिकाणी तांबडा थ्रिप्स असतो. हा पाठीमागनं रस शोषला की पुढच्या बाजूला पान असं गोळा झाल्यासारखं दिसतं. हे जे पान दिसतंय हे थ्रिप्स किडीनं गोळा केलेलं पान आहे. ह्याच्यात पोटॅश डिफिशियन्सी आणि फॉस्फरस डिफिशियन्सी हे दोन्ही प्रकार दिसतात. आता ह्या पानातला फरक आणि ह्या पानातला फरक बघा. हे पान जे आहे ते पान फ्लॅट आहे, म्हणजे दोन्ही पानाचं जे द्राक्षासारखं पान असतं असं पान तयार झालेलं आहे, म्हणजे सुंदर पान आहे. म्हणजे पानाचा जो आकार आहे तो पानाचा आकार, हा जो देठ आहे तो बरोबर इथं तुटला पाहिजे. म्हणजे हा जो देठ आहे, जिथं पानाचा गॅप आला आहे तिथं पानाच्या गॅपजवळ हे पान असा देठ आला पाहिजे. ते आयडियल पान आपण म्हणतो. परंतु ह्या पानाच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाही आहे. ह्याचा देठ खूप वाढला आहे आणि ह्याला जे खाचा नॉर्मली जे द्राक्षबागेचं असतं ते नाही आहे. हे बोरान आणि फॉस्फरस डिफिशियन्सीचं पान आहे असं ओळखायचं. ह्यात फॉस्फरसची डिफिशियन्सी प्रचंड आहे आणि बोरानची डिफिशियन्सीसुद्धा प्रचंड आहे. ह्या पानातसुद्धा तशीच अवस्था दिसते आणि त्यामुळं रोग आणि डिफिशियन्सी ह्या बरोबर पानात आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. बघा जर बंधूंनो, अशा पद्धतीनं जर पानं दिसत असतील तर शेंडा घ्यायचा. शेंडा पांढऱ्या पेपरवर किंवा आपल्या मोबाईलवरच आपण जर झाडला तर त्याच्यावर जर थ्रिप्स किडी पडले तर आपल्याला थ्रिप्स किडीचा स्प्रे द्यायचा आहे. ते फक्त ओळखायचं आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. फक्त एक विनंती आहे, थ्रिप्स किडीला औषध मारत असताना एका सीझनमध्ये एकच मॉलिक्यूल वापरण्याचा प्रयत्न करा आणि मग दुसरा मॉलिक्यूल वापरा. दुसरी गोष्ट, थ्रिप्ससाठी औषधाचा जो स्प्रे देतो शक्यतो आपण दुपारच्या वेळी देण्याचा प्रयत्न करा. आणि 05234 किंवा कोणतेही फर्टिगेशन जर आपल्याला फवारायचं असेल तर सगळा स्प्रे हा सायंकाळच्या वेळी घेतला तर त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतात. बघा तर बंधूंनो, आपला हा जो संवाद आहे तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. काळात आपण पाणी नियोजन, विरळणी, शेंडा कसं मारायचं या सगळ्या विषयावर इथं पुढं आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझी विनंती आहे, हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.